सजग नागरिक संघाच्या वतीनं मंगळवेढ्यामध्ये खरं तर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यामध्ये दोन्ही गटाचे उमेदवार असतील बाकीची मंडळी एकत्र उभा करून कार्यक्रम करायचा अशा पद्धतीची चर्चा त्यांच्यासोबत. तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात का? कसं आहे, निमंत्रण आलं? काल संध्याकाळी मला सजग नागरिक संघाचे नागरिक संघाची लोक निमंत्रण देण्यासाठी आले होते. आणि सर्वात पहिला प्रश्न मला त्यांना होता की तुम्ही रत्नाकर शेट्टेंना कशासाठी बोललं, कारण त्यांची विचारसरणी शिवरत्न शेट्टे हे अजित जगताप यांचे चांगले निकटवर्ती आहेत आणि हा कुठेतरी पुढच्या पार्टीला म्हणा किंवा पुढच्या आघाडीच्या उमेदवारांना, नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना कुठेतरी बॅकफुटला आणण्याचं काम काहीतरी विचारून. जर मला काय सांगायचं की एखादं व्हिजनच जर तुम्हाला विचारायचं असेल, आतापर्यंत माझी आई जी उमेदवार म्हणून उभा आहे नगरपालिकेला, प्रत्येकाच्या दारादारात जाऊन, प्रत्येकाच्या घराघरात जाऊन, प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचून तिचं ते व्हिजन सांगतायत त्यांचं. मग आता तिथं बोलवून काहीतरी खोटं नाटक करून, कारण हा सरळ सरळ बाहेरचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगतो, आता जवळजवळ ह्या ज्या मोहिमा आहेत, पन्हाळा ते पावनखिंड मोहीम आहे, तर बघा ही मोहीम आहे रत्नाकर शेट्टींची आणि ह्या मोहिमेला अजित जगताप स्वतः आहेत या मोहिमेला. त्यानंतर जवळजवळ मंगळवेढ्यातील 65 जणांचा दौरा, 4 दिवसीय दिल्ली दौरा होता. हा बघा, यात सुद्धा अजित जगताप होते. मग या सजग नागरिकच्या आडून कुठेतरी सजग नागरिक संघाच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाला तर टार्गेट करायचा प्रयत्न होतोय. त्यामुळं उद्याच्या ज्या कार्यक्रम आहे 14 तारखेचा, तिथे येऊन मला एक सांगायचं आहे, आपल्या मंगळवेढा शहरातील किंवा तालुक्यातील पत्रकारांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली असताना जर तुम्ही बाहेरील एखादा पत्रकार बोलवून, जर मी त्यांना विचारलं आपल्या इथला एखादा विचारवंत असेल, आपल्या इथले पत्रकार घेऊन तुम्ही जर हा कार्यक्रम घेतला तर आम्ही 100% तुमच्या कार्यक्रमाला यायला तयार आहे. पण त्यांनी सांगितलं की असा एकही लायक पत्रकार किंवा एकही लायक विचारवंत आपल्या मंगळवेढ्यात नसल्यामुळं आम्ही बाहेरून ते डॉक्टर रत्नाकर शेट्टी जे आहेत त्यांना बोलवत आहोत. हे अतिशय कुठेतरी पत्रकार हा आपला चौथा स्तंभ आहे. त्या स्तंभाबाबत जर असं वक्तव्य त्यांच्याकडून होत असेल तर हे कुठेतरी चुकीचं होतंय असं मला वाटतं. त्यामुळं उद्याच्या येत्या 14 तारखेला जो सजग नागरिक संघाचा जो बायस्ड कार्यक्रम आहे, म्हणजे सजग नागरिक संघाचा हा उपक्रम चांगला आहे, पण त्यांच्या आडून अजित जगताप हे मगाशी सांगितलं मी